गोंदिया शहरातील गांधी प्रतिमेसमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्याच्या महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करत धरणे आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारने राज्यात अराजकता माजवली असा आरोप करत शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगार तरुणांच्या मुद्द्यांना घेऊन सरकारवर निशाणा साधण्यात आलाय। गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बोनसची घोषणा करून देखील अद्यापही बोनस दिलेले नाही, तसेच अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असा आरोप करत सरकारचा निषेध नोंदविण्यात आलाय। महाराष्ट्राच्या सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीचे जे आज मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं निवडणुकीच्या मध्ये की शेतकऱ्यांना बोनस डीबीटी आम्ही 25,000 रुपये देऊ, परंतु त्यांनी 25,000ही दिले नाही। नंतर म्हणाले आम्ही 20,000 देऊ, तेही दिले नाही। आज मार्च महिन्यात समाप्तीच्या लाईनला आलेला अजूनही शेतकऱ्यांना त्यांनी खरीपावर बोनस दिले नाही। तो एक विषय आहे। दुसरा विषय आहे की या जिल्ह्यामध्ये बेरोजगार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे घेत आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुलं जे काही आहेत ते पुण्याकडचे बाहेरचे येतात, पण जिल्ह्याच्या मुलांनाही कॉन्ट्रॅक्टवर घेत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेस हा रद्द करण्यात यावा ही एक आमची मागणी आहे। या ठिकाणी स्मार्ट मीटर लावून जो काही शेतकऱ्यांची फसवणूक, ग्राहकांची फसवणूक ही जी काही मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि म्हणून हा स्मार्ट मीटर त्वरित बंद करण्यात यावा। रेग्युलर जे मीटर आहेत तेच राहावा। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसची महायुती सरकारने जो अराजकता माजवली होती आणि विरोधी पक्षामध्ये असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि शरद पवारचे अजित पवार यांना सोबत घेतलं, त्यांना वाटायला लागलं होतं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नाही, या लोकांचा आवाज म्हणून कोणी समोर येणार नाही, त्याच्यामुळे आपण जेवढ्या अराजकतेने काम करू आपल्याला कोणीही बोलणार नाही आहे, अशी अराजकता माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केला आणि त्याला विरोध दर्शविण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण राज्यभर 3 आणि 4 मार्चला जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन देण्याचे आदेश दिले होते। त्या आदेशाच्या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आम्ही धरणे आंदोलन दिलेले आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत आहे, आज आपण महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडाऱ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये फक्त धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोलतो, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असतील, सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, तूर उत्पादक शेतकरी असतील, यांची अतिशय वाईट अवस्था आहे। 10,000 रुपये कापसाला भाव देणार होते, आज 5,000 रुपयाला कोणी कापूस विचारायला तयार नाही आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।